उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंची साथ सोडलेल्या 6 खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। अचानक झालेल्या या भेटीने महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। शिवसेनेची कोर्टातली सुनावणी आणि संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। या भेटीवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केलेले 6 खासदारही होते। या 6 खासदारांसह शिवसेनेच्या नेत्यांनी चहापान केलं। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आणि सरकारनं विशेष अधिवेशनाची केलेली तयारी या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आलं। एकनाथ शिंदेंनी मात्र ही सदिच्छा भेट होती असं सांगितलं। एनडीए के एमपीज है शिवसेना के, जो नए भी 6 लोग आ गए, उनको आज प्रधानमंत्री जी ने खुद चाय पे बुलाया था और इसकी खुशी हमारे सब एमपीज को भी है। और प्रधानमंत्री जी से भी मैं जब मुलाकात हुई तब उन्होंने इसका जिक्र भी किया था। तो ये इनके पीछे डेवलपमेंट के लिए उनके चुनाव क्षेत्र में जो भी डेवलपमेंट करना है, इसके बारे में भी उनसे चर्चा हुई और इससे काफ़ी फ़ायदा होगा राज्य सरकार की ओर से भी और केंद्र सरकार की ओर से भी। ये हमारे एमपीज को डेवलपमेंट के लिए सपोर्ट मिलेगा। सदिच्छा भेंट थी मेरी और पार्लियामेंट जब चलता है तब हमारे एमपीज लोगों को भी मैं मिलने यहाँ आता हूँ और प्रधानमंत्री जी ने भी मुलाकात का समय दिया, उनको भी मिला। और बाकी तो महाराष्ट्र की डेवलपमेंट की, बारिश की, ये सब चर्चा एक हो रही थी। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं सुरू असतानाच शिंदेंनी मोदींची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेगळ्याच चर्चा सुरू झाल्यात। शिंदेंनी शिवसेनेचं वाढलेलं संख्याबळ आणि मंत्रिपदाची अपेक्षा याचा इन्कार केलेला नाही। आमची शिवसेना बाळासाहेबांची विचारधारा, आनंद दिघे साहेबांची विचारधारा घेऊन पुढे जाणारी आहे। त्यामुळे आमची युती ही वैचारिक युती आहे आणि आम्ही बार्गेनिंग करणारे लोक नाही आहोत। हे आम्हाला द्या, ते आम्हाला द्या असं कधी आमची मागणी नसते, नसणार आहे। मोदीजी एनडीएचे प्रमुख आहेत, योग्य तो निर्णय घेण्याला ते सक्षम आहेत। त्यामुळे जो काही निर्णय घेतील तो देश हिताचा आणि एनडीएच्या हिताचा घेतील। गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या अचानक वाढल्यात। त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात कोणत्या मोठ्या राजकीय घडामोडी होणार याची उत्सुकता वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली।